मित्रांनो नमस्कार. मी महादेव गायकवाड शिक्षण सारथी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, काल म्हणजेच 12 मार्च रोजी आपल्या शिक्षण सेवक रद्द याचिकेची सुनावणी कोल्हापूर उच्च न्यायालयात होती. त्या याचिकेचं काय झालं किंवा त्या सुनावणीत काय झालं किंवा सुनावणी झाली का, असे बरेच आपल्या शिक्षण सेवक बांधवांचे फोन आणि मेसेज आले. तर मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की कालच्या सुनावणीमध्ये, म्हणजे काल तर सुनावणी झालीच नाही वेळेअभावी, परंतु कालच्या सुनावणीमध्ये आपणास ही नेक्स्ट तारीख म्हणजेच 29 जून 2026 ही तारीख मिळाली आहे. निश्चितच ही तारीख ऐकून बरेच आपले शिक्षणसेवक बांधव हे निराश झाले आहेत. परंतु मित्रांनो, आपल्याला ही तारीख कशी जवळ घेता येईल यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. या संबंधी आपण वकील साहेबांशी सविस्तर चर्चा केली असून कोणते कोणते प्रयत्न करावे लागतील ते सर्व प्रयत्न आपण तारीख लवकर घेण्यासाठी करणार आहोत. पवित्र पोर्टल कृती समितीच्या माध्यमातून या मुद्द्यावरती आपण वकील साहेबांशी सविस्तर चर्चा केली असता आपण या प्रकरणात म्हणजे शिक्षण सेवक रद्द याचिका जी आहे आपली कोल्हापूर उच्च न्यायालयात दाखल, त्या प्रकरणात मेन्शनिंग करणार आहोत. मेन्शनिंग म्हणजे काय, तर आपले वकील हे न्यायालयासमोर हजर राहून न्यायालयाला विनंती करणार आहेत एक प्रकारे की शिक्षणसेवक जी याचिका आहे ती याचिका हजारो शिक्षणसेवकांच्या रोजच्या आयुष्याशी निगडीत आहे आणि समान काम समान वेतन हा घटनात्मक अधिकार असल्यामुळे आणि दिलेली तारीख म्हणजे 29 जून ही खूप दूरची असल्यामुळे लवकर सुनावणी व्हावी. ती सुनावणी मार्च किंवा एप्रिल महिन्यात व्हावी यासाठी प्रयत्न आणि अशी मागणी आपण कोर्टासमोर करणार आहोत. वकील साहेबाच्या माध्यमातून या संबंधी आपली सविस्तर चर्चा वकील साहेबांसोबत झालेली आहे आणि जे काही प्रयत्न करता येतील ते सर्व प्रयत्न आपण करणार आहोत तारीख लवकर, सुनावणी लवकर होण्यासाठी. यात निराश होण्याचं कोणतंही कारण नाही. मित्रांनो, आपणास माहितीच असेल की न्यायालयीन प्रक्रिया ही एक संत गतीने चालणारी प्रक्रिया आहे. संयम खूप गरजेचा आहे न्यायालयीन प्रक्रियात. आपल्याला ते म्हणतात ना की न्यायालयीन प्रक्रिया म्हणजे दगडावरची पेरणी असते, त्याला वेळ लागतो. आपणासही या याचिकेत आपल्याला संयम ठेवावा लागेल. लवकर सुनावणी होऊन निकाल कसा लवकर मिळेल यासाठी पवित्र कोर्ट कृती समिती अहोरात्र प्रयत्न करत आहे आणि वेळोवेळी आपण वकील साहेबांना या संदर्भात आपल्या ज्या काही सूचना आहेत त्या आपण देत असतो आणि आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्याही आपण त्यांना अवगत करून दिल्या आहेत की ही तारीख खूप दूरची आहे. 29 जून आपणास अपेक्षित आहे की लवकरात लवकर सुनावणी होऊन निकाल निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो कोणता तरी निकाल लागला पाहिजे असं त्यांना आपण सांगितलं आहे. निश्चितच या संदर्भात वकील साहेब पॉझिटिव्ह असून सोमवारी किंवा मंगळवारी या प्रकरणात आपण मेन्शनिंग करणार आहोत. म्हणजेच आपले वकील साहेब कोर्टात हजर राहून प्रत्यक्षात कोर्टासमोर विनंती करणार आहेत की ही तारीख 29 जून खूप दूरची आहे. हा विषय महत्त्वाचा आहे शिक्षण सेवकांच्या दृष्टीने, त्यामुळे ह्याची सुनावणी लवकरात लवकर मार्च किंवा एप्रिल महिन्यात घ्यावी अशी विनंती आपण सोमवारी किंवा मंगळवारी कोर्टात करणार आहोत. तर या संदर्भात जी काही अपडेट असेल ती निश्चितच आपणास कळवली जाईल. मित्रांनो, निश्चितच ही बातमी बऱ्याच जणांना निराश करणारी आहे, परंतु न्यायालयीन प्रक्रिया ही संयमाची प्रक्रिया आहे. त्यामुळे आपण संयम ठेवूया आणि निश्चितच येत्या काळात आपल्याला न्याय मिळेल अशी आपण अपेक्षा निश्चितच ठेवूया आणि जे जे काही करता येईल याचिकेच्या दृष्टीने लवकर निकाल लागण्याच्या दृष्टीनं ते आपण करणार आहोत. आपणास या याचिकेबद्दल काय वाटतं किंवा काय विचार करताय निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. शिक्षण सारथी या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती आपण अधिकृत आणि ऑथेंटिक माहिती पाहत असतो. चॅनलच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, ती पण जॉईन करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षण सेवक बांधवांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.